कच्चे धागों का ये रिश्ता जाता है बचपन से, मरते दम तक साथ निभाए। माझ्या दोन्ही भावांना माझा आशीर्वाद आहे आणि माझं आयुष्य त्यांना लाभो ही गणपती बाप्पा पुढे प्रार्थना। मेन मुख्य ते आमच्याकडे आल्यानंतर हसत असतात, खूप आनंद होतो मला, पण खूप मनातून आनंद होतो बघितला ना तर असं खरखर वाटते ती एकदम। रक्षाबंधनाचा दिवस आहे, मी आज एवढ्या लांबून आले। आनंदाचा दिवस आहे, भरभराट जाऊ, भरभराटी हो, असंच प्रेम राहो आयुष्यभर। बोलला मागच्या काय ट्रिप नेमकी आली से बांधा एहसास दिल के रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। धागों से बांधा एहसास तुमसे मिलने का, मिलना ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। खिलते सारे फूल उम्मीदों वाले, हिम्मत बंध जाती है जब तू हंस के पास बिठा ले। खुशियों का तू सामान है, तू साथ है तो यूं लगे जीना बड़ा आसान है। बातों से बांधा हर तार अपने रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। चार दिशाओं जैसी तुम हो मेरे लिए जरूरी, तुम ना हो तो हर दिन आधा, हर एक शाम अधूरी। आधा मुझे रहना नहीं, कुछ कम लगे वो घर मुझे जिसमें कोई बहना नहीं। यादों से बांधा जज्बा ये अपने रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। नमस्कार मंडळी, आज रक्षाबंधन म्हटला तर खरं तर बहिणींचं प्रेम असतं की भावाचं आयुष्य वाढावं हे कारण असतं। आणि आपण जर महाभारतात बघितलं तर श्रीकृष्णाने
म्हणजे काय द्रौपदी श्रीकृष्णाच्या हाताला लागलेला असतो म्हणून द्रौपदी एक ती वस्त्र बांधते त्याच्यावरती आणि भावाला काही होऊ नये तिथून ती प्रथा चालत आली की भाऊ माझा वर्षानुवर्षे चांगल्या पद्धतीने जिवंत राहो, त्याचं आयुष्य वाढो, त्याचं आयुर्मान जे आहे ते आनंदी सुखी समाधानी हो, ह्यासाठी हा सण साजरा केला जातो. आणि त्या निमित्ताने मंडळी सगळी भावंड सगळी एकत्र येतात आणि कुठेतरी उत्साह वाढतो, आनंद वाढतो, ह्या सगळी गोष्टी होत असतात. आणि आज रक्षाबंधनाला इथे इतक्या बहिणी आल्यात मला म्हणजे आम्हाला प्रेम देण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून खरं तर खूप छान वाटतं. कधी कधी काय असतो की सासरी माणसं हे जे हास्य पाहिल्यानंतर असं वाटतं की आमच्या बहिणी आहेत ते सासरीसुद्धा सुखी आहेत आणि सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत त्यांना आणि त्यांना अजूनही आनंद देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी सर्वांनी खूप प्रेम दिलेलं आहे आणि आपण बघूया आता ऐकलं त्यांच्याकडनं ते कशा पद्धतीने राहत आहेत, त्यांचं काय याविषयी विचार आहेत ते बघून घेऊया. तर कल्याणी कुरकुरे यांच्याकडे आपण ते काढून तिकडे रक्षाबंधनासाठी आहोत आणि मला सकाळीच माझ्या मोठ्या भावाने फोन केला कधी येतेस. मला एवढं म्हणजे बरं वाटलं की स्वतःहून त्यांनी फोन केला मला कधी येतेस म्हणून आणि मी लगेच त्यांनी फोन केल्यावर लगेच तयारीच करायला सुरुवात केली आणि आली लवकरच. खूप छान वाटतं आणि खूप छान वाटलं त्यांनी मला फोन केला म्हणजे मला खूप छान वाटलं, बरं वाटलं. आणि दरवर्षी आम्ही असंच येतो एकत्र आणि रक्षाबंधन सण साजरा येतो, बरं वाटतं. असं सतत हा कार्यक्रम होत राहू दे आणि सगळ्यांचं प्रेम असंच राहू दे. पार्लरच्या लहान बहीण आहे एक गोष्ट आधी सांगायची राहिली आपल्याला. तर सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की आमच्या नूतनताई ज्या आहेत त्या पार्लरचा व्यवसायाकडे सरकत आहेत. त्यांना खूप प्रचंड अशी आवड आहे त्यामध्ये म्हणून एक भावाकडनं एक छोटीशी गिफ्ट त्यांना दिला देणार आहे. म्हणजे तिला जी असणारी आवडती अशी चेअर म्हणतात ना, नूतनला जी पण लागणारी चेअर असेल ती माझ्याकडनं तिला भेट असेल आजची. रक्ताची नाती नसली तरीही आपुलकीने आणि जीव लावणारे असणारे असे माझे दोघं दादा. त्यांच्यासाठी मी सतत आता 6 वर्ष झाले त्यांच्याकडे येते पण त्यांनी कधी मला दुरावा दिला नाही. म्हणून मी दरवर्षी न चुकता रक्षाबंधनला माझ्या दोघं भावांना राखी बांधायला येते आणि मला खूप आनंद होतो. सुनीताताई शिंदे यांच्यावरती आपण आता 2 शब्द त्यांच्यावर ऐकणार आहोत. झाला नाही ना सांगतो तुला. मागच्या वर्षी ह्या 4 जणी होत्या, मी येतच नव्हते. ती कमी मी यावर्षी पूर्ण केली. मी पुढच्या वर्षी पण नक्की प्रयत्न करेन. पुढच्या वर्षी फक्त प्रयत्नांवरती यायचा नाही अजिबात. नाही, मी 100% प्रयत्न करेन आणि यांना कमी वाटणार नाही याचा मी प्रयत्न 100%च करेन. आणि माझे 2 लाडके भाऊ यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देते. तर मग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्रजी कुलकर्णी यांच्यावरती आपण कार्यक्रम सांगता जी केली जाते ती त्यांच्याकडे आपण पोहोचणार आहोत. बघूया आता 2 शब्द त्यांच्यावरून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. बघा आता हे सर्व बहिणी आल्यात आमच्या ही छोट्या छोट्या मुलांना तिला खूप सर्वात जास्त आनंद मुलांना आहे आमच्या. आतू आली सकाळपासून विचारत असते दादा कुठे आहे आमचा, आतू कुठे आहे. तर घर एकदम आनंदाने आणि ऐश्वर्याने आणि संपन्न असं वाटतं. आजचा दिवस हा अविस्मरणीय क्षण आम्हाला इथे पाहायला मिळत आहे. दर वर्षातून एकदा येतो आणि मी नेहमी वाट बघत असतो रक्षाबंधनाची आतुरतेने आणि यांना भेटण्यासाठी, माझ्या खास लाडक्या बहिणी भेटण्यासाठी. तर तो दरवर्षी असाच येऊ आणि सर्व मंडळी येऊन आजच्या दिवशी आपण एक छोटंसं गेट टुगेदर करू गावाला असं एक कारण परत एकत्र कधी भेटणार पुढच्या रक्षाबंधनाला. एवढं लेट नको, गणपती झाल्यानंतर तर परत गेट टुगेदर आपलं नेहमीच चालत असेल. जेव्हा पण मला कोणी बोलेल त्यांची इच्छा असेल कधी बोलले चला तर मी नेहमी हजरच असणार आहे. एवढं मी देवाला सांगतो का मला टाइम भेटो त्यांच्यासाठी. मी आवडत नाही बाबू असल्यावर जरा एन्जॉय जरा मजा येते. अरे मला नाही काय घेतलं. नेक्स्ट टाइम आमचा छोटा भाऊ मला नेणार आहे. सुनबाई हिला घ्या. तुला कसं वाटतं?
मला छान वाटते. फक्त छान. खूप मजा येते. अशीच परत आपण एक ट्रिप नेऊया. आता आणि आता मोठ्या भावाने नेला, पुढच्या वेळेस छोट्या भावाने नेणार आहे आम्हाला. मी नेणार आहे आता. मी आश्वासन देतो. आश्वासन देतो. माझी बायको वकील झाली का मी यांना शेअर तुमच्यासाठी आपला आहे नेहमीप्रमाणे शेअर आहे. लेखांकणीसाठी जा का तुम्हासारखे कुणीच नाही. तुम्हासारखे कुणीच नाही, जीव तुम्हावर उगीच नाही. तुम्हासारखे कुणीच नाही, जीव तुम्हावर उगीच नाही. बऱ्याचदा मी मला विसरतो ट्रिप सगळी. कधीच नाही. तर अशा प्रकारे गाल दुखेपर्यंत हसणं वगैरे आणि खूप छान. यानंतर आपला जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. तर मंडळी, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. ज्यांची ट्रेन जात असेल त्यांना रिक्षाची सोय किंवा फोर व्हीलरची सोय केली जाईल. ज्यांना इथून ऑटो मिळणार नाही त्यांना स्वतः मी पोचवायला जाईल. पण जेवल्याशिवाय काही जायचं नाहीये. धन्यवाद.